आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टींचं कोणत्या नियमांचं पालन करावं या संदर्भातला एक महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे। काय तो महत्त्वाचा आदेश आहेत, कोणत्या त्या महत्त्वाच्या सूचना आहेत जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काळात पाळाव्याच लागणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा 13 मे 2026 म्हणजे काल हा निर्गमित झालेला महत्त्वाचा आदेश आहे। पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगानं हा आदेश निर्गमित झालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना काही आवाहन केलं आहे, ज्यामध्ये वर्क फ्रॉम होम, अनावश्यक सोनं खरेदी टाळा, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा, खाद्य तेलाचा वापर कमी करा आणि रासायनिक खताचा सुद्धा वापर कमी करा, अशा काही महत्त्वाच्या बाबींच्या अनुषंगानं आवाहन केलेलं होतं आणि त्याच आव्हानाच्या अनुषंगानं राज्य सरकारचा हा महत्त्वाचा आदेश काल निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास आणि शासकीय कामाकरिता मंजूर असलेल्या परदेशी दौरे तात्काळ रद्द करण्यात यावे आणि नवीन दौऱ्यांचं नियोजन करू नये। दैनंदिन वापराकरिता बाह्य स्रोताद्वारे घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करावा। कार्यालयीन कामानिमित्त नियोजनस्थळी भेटी जे आहेत ते कमी करण्यात याव्या। अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करावा, कारपोलिंग द्वारे प्रवास करण्याचे नियोजन करावे। अधिकारी कर्मचारी यांनी सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाजाकरिता दौरे आवश्यक असल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस मेट्रोने, लोकलने किंवा सार्वजनिक बसेसनच प्रवास करावा। इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी, त्यासाठी लागणारे विजेचे दर कमी करण्याबाबत विचार करावा व चार्जिंग सेंटर उभारण्याकरिता प्रलंबित असलेल्या नव्याने प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तातडीनं मान्यता द्यावी। मंत्रालयीन स्तरावरील, विभाग स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील शासकीय बैठका, प्रशिक्षण सेमिनार आयोजित करणे आवश्यक असल्यास ते VC द्वारे आयोजित करण्यात यावे। सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्रे इत्यादी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे। विद्यापीठे आणि महाविद्यालयीन याचे पालन सुनिश्चित करावे। पोलीस विभागाने कोणत्याही प्रयोजनाकरिता दुचाकी फेऱ्या म्हणजे बाईक रॅलीज, वाहनांच्या मिरवणुका, वाहनांचा ताफा इत्यादीसाठी परवानगी देऊ नये। माहिती व जनसंपर्क तसेच कार्यान्वय यंत्रणेने माफक प्रमाणात शासकीय जाहिराती प्रसारित कराव्या आणि अनावश्यक खर्च टाळावा। खर्चिक तंत्रज्ञानाचा वापर कमी करावा। फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा व प्रकाशित होर्डिंगसाठी DG सेटचा वापर करण्यात येऊ नये। कार्यालयीन कामाकरिता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत बिलांचा वापर टाळावा। कार्यालयीन वेळ संपल्यानंतर विद्युत दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्र बंद करावेत। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवरती सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी भर देण्यात यावा। खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी, वसतिगृहे, तुरुंग, पोलीस भोजनालय, रुग्णालय यांनी त्यानुसार मेनू मध्ये बदल करावा। PNG चा वापर मोठ्या प्रमाणात करावा। PNG च्या जोडण्या, प्रलंबित असलेले प्रस्ताव, नव्यानं प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने परवानगी देण्यात यावी। मुंबई व इतर मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट, हॉटेल्स यांनी अनिवार्यपणे PNG म्हणजे CNG चा वापर करावा। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दुबार नोंद असलेले ग्राहक शोधून त्यांची नोंदणी तात्काळ रद्द करावी। जास्तीत जास्त ग्राहकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात यावा। रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी खतांच्या योग्य वापरासाठी ॲग्रोस्टॅकवर नोंदणी करण्यासाठी, युरियाचा शेती कामासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी, खतांचा वापर तर्कसंगत करण्यासाठी, माती परीक्षण करून पीक निहाय आणि प्रदेशनिहाय सूचना निर्गमित करण्यासाठी कृषी विभागाकडून मोहीम राबविण्यात यावी।
सर्व प्रशासकीय विभागांनी पुढील 6 महिन्यासाठी सल्लागार यांची नेमणूक करण्याचे टाळावे. सर्व प्रशासकीय विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी वरील सूचनांचे योग्य रीतीने पालन करावे, असा हा महत्वाचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या सहीनं निर्गमित झालेला आहे. त्यामुळे आपल्या देशावरती असलेल्या संकटाचा विचार करून वरील सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आम्ही आमच्या YouTube चॅनलच्या वतीनं सुद्धा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो. रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.